ट्राय दिस मील. बॉस सुपर. मंडळी, ब्रेकफास्ट झाला आणि आता ब्रेकफास्ट नंतर फ्रेश अप होऊन निघालो आहोत आम्ही डे 3च्या टूरला. डायरेक्टली आपण भेटूया आता पहिल्या स्पॉटवरती. सकाळपासूनच जोरदार पाऊस चालू होता आणि त्यामध्येच आम्ही आमच्या पहिल्या स्पॉटच्या दिशेने निघालो. हिरवीगार झाडी, दमदार पाऊस आणि सुंदर असा रस्ता, त्यामुळे हा प्रवास आणखीनच आनंददायी वाटत होता. 50 किलोमीटरचा प्रवास जवळपास 1 तासामध्ये आम्ही पार केला आणि पोचलो आपल्या पहिल्या स्पॉटवर. बाय द वे, हे दृश्य सकाळी 11:15 वाजताचे आहे आणि किती धुकं आहे बघा. तर आपण आलो आहोत तलकावेरी या मंदिराला. बेसिकली हे ब्रह्मगिरी पर्वतावरती आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावरती जिथे असं म्हणतात की कावेरी नदीचा उगम होतो, त्या कावेरी नदीच्या उगमाजवळ हे एक छोटंसं मंदिर आहे. तर आता आपण मध्ये प्रवेश करणार आहोत. चला मध्ये प्रवेश करूया. तर मंडळी, हे आहे तलकावेरी मंदिर देवस्थान, जिथे कावेरी नदीचा उगम पाहायला मिळतो. इथे देवी कावेरी अम्मा, भगवान अगस्तीश्वर आणि गणेशाची पूजा केली जाते. हे मंदिर परंपरेनुसार चांदीच्या शिवलिंगासह बांधलेले एक लहान पवित्र तीर्थक्षेत्र आहे. इथे या तलावामध्ये भाविक स्नान करतात, ज्याला कुंडिके असं म्हणतात. मंदिराची बांधणी इतर टिपिकल साऊथ इंडियन मंदिरांपेक्षा वेगळी असून अत्यंत साधी आणि सिंपल आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला हिरवागार डोंगर पाहायला मिळतो. तसेच बाकी सर्व बाजूंनी हिरवी चादर पाहायला मिळते. मुख्य मंदिरांच्या भिंतीवरील नक्षीकाम खूप साधं आणि सिंपल आहे. हे आहे श्री महागणपती यांचे मंदिर. आणि हे आहे अगस्तीश्वरांचं मंदिर, जिथे चांदीची पिंडी पाहायला मिळते. हे तलाव आहे आणि या तलावाच्या जवळ कावेरी अम्मांचं मंदिर आहे, जिथे मोबाईल किंवा कॅमेरा अलाउड नाही. या छोट्याशा तलावामध्ये काही भाविक स्नान सुद्धा करतात आणि माझ्या मते इथेच कावेरी नदीचा उगम सुद्धा होतो. हे पाण्याचे कुंड आहे. असे म्हणतात की कावेरी नदीचा उगम इथेच होतो. हे आहे कावेरी नदीचं उगम स्थान. हे फक्त देवस्थान नाही, तर एक निसर्गरम्य पर्यटन क्षेत्र आहे. खरंच या क्षेत्राला भेट देऊन खूप भारी वाटलं. कुर्गला आल्यावर या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि इथल्या वातावरणाचा आनंद घ्या. भेटूया पुढच्या स्पॉटवर. तर आपण विजिट केलं तलकावेरी मंदिर. तलकावेरी मंदिर म्हणजे कावेरी नदीचं उगमस्थान आणि त्याच सोबत तिकडे श्री महागणपतीचं एक मंदिर आहे आणि आजूबाजूचा एरिया एकदम सुदिंग आणि सुपर्ब आहे. ब्रह्मगिरी हिल्स वरती हे आहे. जवळपास 1200 मीटर समुद्र तळापासून 1200 मीटर वरती आहे हे ठिकाण. तर त्यामुळे विजिट केलं.
आता बघूया आता नेक्स्ट स्पॉट निघतोय, कुठे जातोय आम्हाला पण नाही माहिती. लेट्स सी. आता ज्या मंदिरामध्ये चाललो आहे ते त्रिवेणी संगमावर वसलेलं आहे. त्याचबरोबर जवळपास 1000 वर्ष जुनं हे भागंदेश्वरांचं मंदिर आहे. तलकावेरी नंतर आता आपण आलो आहोत भागमंडला. इथे भागंदेश्वरांचं मंदिर आहे. इथे त्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. चला मंदिरात प्रवेश करूया. आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा अलाउड नाही, पण मंदिराची माहिती सांगायची झाली तर एंट्रीलाच गणपतीचं मंदिर, त्यानंतर मध्ये श्री भागंदेश्वर, श्री महेश म्हणजे शंकर आणि श्री महाविष्णूची छोटी छोटी मंदिरे आहेत. मंदिरासमोरच त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतो. प्रवेश करताच एक सुंदर असं गार्डन पाहायला मिळतं. इथे 3 नद्यांचा संगम होतो, कावेरी नदी, कनिका नदी आणि सुज्योती नदी. पुढे या 3ही नद्या एकत्र आल्यानंतर कावेरी नदी म्हणून ही नदी पुढे वाहू लागते. किनाऱ्याजवळ एक शिवलिंग आणि नागदेवतांच्या मूर्त्या पाहायला मिळतात. इथलं वातावरण सुद्धा खूप सुदिंग आहे आणि इथल्या लोकांनी भारतीय संस्कृतीचं खूप चांगल्या प्रकारे जतन केलेलं आहे. इथे अनेक प्रकारच्या धार्मिक विधी पार पाडल्या जातात. अशा या त्रिवेणी संगमाच्या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेतल्यानंतर आता आपण प्रस्थान करूया पुढच्या स्पॉटकडे. तीस किलोमीटरची निसर्गरम्य ड्राईव्ह करून आता आपण पोचलो आहोत मडिकेरी सिटी मधल्या मडिकेरी फोर्ट जवळ. आता या फोर्ट मध्ये काय काय आहे ते आपण पाहणार आहोत. मडिकेरी किल्ल्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी आम्ही पाहिली ती आहे मडिकेरी किल्ला संग्रहालय. या संग्रहालयामध्ये भरपूर पुरातन काळातल्या गोष्टींचं जतन केलेलं आहे. चला एक एक करून त्या पाहूया. ही आहेत ऐतिहासिक वजन काट्यावरील वजने. पुरातन काळातल्या काही नाणी, हे आहेत शो पीसेस. त्याचबरोबर काही पुरातन काळातल्या मूर्ती आणि स्टोन लॅम्प सुद्धा. ही आहे ऐतिहासिक तोफ. एका बाजूला या कुर्ग डिस्ट्रिक्टचा म्हणजे कोडगू डिस्ट्रिक्टचा इतिहास लिहिलेला आहे. इथे ऐतिहासिक ज्वेलरी बॉक्स आणि पुरातन काळातील काही पेट्या ठेवलेल्या आहेत. काही संत आणि बुद्धांच्या तुटलेल्या अशा मूर्त्या इथे आहेत. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर हे असं दिसून येतं की हे एक पुरातन काळातलं चर्च आहे, ज्या चर्चला म्युझियममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ही आहे पुरातन काळातली तिजोरी. राजाच्या वापरातल्या काही प्लेट्स इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर जुने टाईपरायटर
इथे आपल्याला पाहायला मिळतात. सोबत देवी देवतांच्या मूर्त्या सुद्धा आहेत, ज्या खूप सुबक आणि सुरेख आहेत. ही आहे जुन्या काळातली छोटीशी तोफ. या ठिकाणी आपल्याला काही चित्र पाहायला मिळतात. या ठिकाणी अनेक प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात, ज्या ऐतिहासिक आहेत, पुरातन आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे सुद्धा इथे पाहायला मिळतात. ही शस्त्रे ऐतिहासिक आहेत, जी इथल्या राजाकडे सुद्धा होती. त्याचबरोबर त्यांच्या राजवाड्यातल्या वेगवेगळ्या मूर्त्या, वेगवेगळे लेख, अशा अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता आपण म्युझियमच्या बाहेरचा नजारा बघूया. म्युझियम मधून बाहेर पडल्यानंतर सर्वप्रथम आपल्या नजरेस पडतो तो हा समोर असलेला भव्य असा राजांचा राजवाडा, जो सध्या बंद आहे. सर्वप्रथम या राजवाड्याच्या समोरच्या ठिकाणी एक मंदिर आहे. ते मंदिर आम्ही पाहायला आलो. हे महागणपतींचं मंदिर आहे. आणि या मंदिराला सुद्धा टाळच लागलेलं आहे. किल्ल्याची अवस्था अगदीच जर्जर झालेली आहे आणि इथे काहीच बघण्यासारखं नाही आहे. आता आपण किल्ल्याच्या वरच्या बाजूला चाललो आहोत, अर्थात त्याची जी तटबंदी आहे त्या तटबंदीवर चाललो आहोत. समोरून हा राजवाडा खूप भव्य दिसतो. आणि बरं का, हा राजवाडा सर्वसामान्य जनतेसाठी खुला असतो, पण मेंटेनन्सच्या कामामुळे 6 महिन्यासाठी सध्या बंद आहे. राजवाडा कितीही सुंदर दिसला तरी राजवाड्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो अतिशय घाण आहे. आणि लिटरली असं वाटत होतं की या ठिकाणी येऊच नाही, कारण की इथे दुर्गंधी सुद्धा तितकीच आहे. सो तुम्ही या ठिकाणी अजिबात नाही आलं तर खूप बरं होईल. इथल्या तटबंदींना काही खाचा आहेत, ज्या खाचांचा वापर युद्धासाठी केला जायचा. पर्यटक म्हणून इथे मी हे सजेस्ट करेन की इथे आल्यानंतर फक्त राजवाडा आणि म्युझियम पाहावं, बाकी किल्ला पाहण्याच्या भानगडीत अजिबात पडू नये. चला, आता हा किल्ला फिरून झाल्यानंतर वळूया पुढच्या ठिकाणाकडे. हा भाग जास्त मोठा होऊ नये म्हणून हा भाग मी इथे संपवतो आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.